नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर निवृत्ती वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। दिनांक 14/7/2026चा हा महत्त्वपूर्ण GR या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता निवृत्ती वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, निवृत्ती वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक 14/7/2026। पहा आपण निवृत्ती वेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते या ठिकाणी पाहू शकता। एकूणच बचत खाते उघडल्यानंतर निवृत्ती वेतनधारकांनी अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार कार्यालयास भरून द्यावयाचे शपथपत्र मुद्रांक पेपरऐवजी साध्या पेपरवर घेण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक 14 जुलै 2026। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। निवृत्ती वेतनधारकांनी निवृत्ती वेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडलेले असल्यास उपरोक्त नमूद वाचा क्रमांक 3 अन्वये त्यांच्याकडून ₹100च्या जनरल स्टॅम्प पेपरवर शपथपत्र घेण्यात येत होते। उपरोक्त नमूद वाचा क्रमांक 6 अन्वये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये या अनुच्छेदामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून ₹100 ऐवजी 500 मुद्रांक शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे। तसेच वाचा क्रमांक 7 अन्वये शासकीय कार्यालयामध्ये दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले असल्याचे नमूद या ठिकाणी केलेले आहे। यास्तव निवृत्ती वेतनधारकांनी बँकेत संयुक्त खाते उघडल्यानंतर या ठिकाणी सादर करावयाचे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर घेण्याची अट रद्द करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। पाहू शकता शासन निर्णय काय सांगतोय। एकूणच या ठिकाणी शासकीय कार्यालयात दाखल झालेल्या या शासकीय कार्यालयात दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञा या पत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले असल्याने संदर्भ क्रमांक 4 वरील दिनांक 19 जून 2013 रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे। निवृत्ती वेतनासाठी बँकेत संयुक्त खाते उघडण्यासाठी निवृत्ती वेतनधारकांना पाहू शकता। एकूणच निवृत्ती वेतनधारकांनी ₹100च्या स्टॅम्पवर या पेपरऐवजी साध्या पेपरवर शपथपत्र भरून अधिदान व लेखा कार्यालय मुंबई या राज्यातील सर्व कोषागार कार्यालयामध्ये सादर करण्यास दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून मान्यता देण्यात येत आहे। सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने रवी कुमार लिंगनवाड पाहू शकता। एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी निवृत्ती वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण हा जो शासन निर्णय आहे तो दिनांक 14/7/2026 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।